नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली। त्याच्याकडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास चाकण या ठिकाणी करण्यात आली। आशिष शिवपूजन पांडे, वय वर्ष 28, राहणार बाकड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्यासह साई सिंग, राहणार शहादा, जिल्हा नंदुरबार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकाजवळ एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती। त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा लावून आशिष याला ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 20 किलो 221 ग्रॅम गांजा, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असे एकूण 20,41,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यात 4 दिवसांपासून अवकाळी ढग येत होते। अखेर शुक्रवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला। रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता। यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पळापळ झाली। राजगुरुनगर व चाकणमधील अनेक विक्रेत्यांचे, विशेषतः फटाके विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे। खेड तालुक्यात गुरुवारपासून अवकाळीचा फेरा सुरू झालाय। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सायंकाळी देखील जोरदार पाऊस झाला। या पावसाने काही पिकांना दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पिकांना दणका दिल्याचे देखील शेतकरी सांगत आहेत। भात, सोयाबीन पीक काढणीस आलेले आहे, त्यावर पावसाचा परिणाम झाला। या अवकाळी पावसाचा फटका पश्चिम भागात भात उत्पादकांना अधिक बसलाय। मात्र खेड तालुक्याच्या मध्य आणि पूर्व भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। उगवलेल्या पिकांना पाणी मिळाले आहे, तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठीही हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे। अवकाळी पाऊस झाल्याने खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतात भात ठेवलाय। पावसापासून भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे। अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची धावपळ झाली। दरम्यान अवकाळी पावसानंतर शनिवारी रात्री चाकण परिसरात ऐन दिवाळीत रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता। खेडघाट परिसरात व राजगुरुनगर शहरात अवकाळी पावसाने आज शुक्रवारी 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अशी दमदार बरसात केली। कुरुडी, मोई, निघोचे, चिंबळी परिसर व आजूबाजूच्या भागाला ऐन दिवाळीत आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह सुमारे 1.5 तास मुसळधार पावसाने झोडपून काढले। अचानक आलेल्या पावसाने कामावरून घरी जाणाऱ्या कामगारांची तारांबळ उडाली। तसेच दिवाळी असल्याने परिसरातील दुकानदारांनी, छोट्या व्यावसायिकांनी विक्रीसाठी लावलेले पूजन साहित्य, फटका स्टॉल व इतर मालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या पावसामुळे ज्वारी पिकाला जरी फायदा होणार असला तरीही काढणीला आलेले भात, भाजीपाला, जनावरांचा चारा, इतर पिकांचे नुकसान होणार असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी कळवले आहे। चिंबळी परिसरात वादळी वाऱ्यासह सुमारे 1.5 तास पावसाने दमदार बरसात केली। याचा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता। काळूसमध्ये शुक्रवारी सायंकाळच्या वेळी वीज वाऱ्यांचा वादळी पाऊस झाला। बटाटा व पालेभाज्यांना याचा जोरदार फटका बसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले। खेड तालुक्याच्या पूर्व भागात खरपुडी, खुर्द आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। गहू, हरभरा आणि शाळू पिकांना मिळणार जीवनदान मिळणार असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे। खेड तालुक्याच्या भीमाशंकर अभयारण्य परिसरातील विविध भागात गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाने दुपारनंतर हजेरी लावली। अवकाळी पावसाने भात पिके आडवी झाली आहेत। काढलेली भात पिके भिजल्याने नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। चाकण येथे पक्षी निरीक्षण सप्ताह साजरा करण्यात आला। निसर्गाचे स्वच्छता दूत स्वच्छंदी पाखरांच्या जीवनाचे मानवाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे।
अशा या पक्ष्यांना समर्पित पक्षी सप्ताह 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जातो। या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने चाकण वन परिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी निरीक्षणाचा उपक्रम घेण्यात आला। पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी 2 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांना दिली आहे। त्यातील एक प्रकल्प खेड तालुक्याशी निगडीत आहे। पुणे ते छत्रपती संभाजीनगर या 2 शहरांना जोडण्यासाठी रस्ता तयार करण्यात येणार आहे। हा रस्ता चाकण तळेगाव मार्गे तयार करण्यात येणार आहे। या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे। आता घोषणा झालेल्या या मार्गाचे काम नेमके कधी सुरू होणार की या घोषणा हवेतच विरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। धनत्रयोदशीनिमित्त भीमाशंकर मंदिर परिसरात आकर्षक आरास करण्यात आली आहे। भीमाशंकराचे शृंगार दर्शन करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे। दीपावलीची सुरुवात वसुबारस अर्थात गोधनाच्या पूजनाने सुरुवात झाली आहे। शुक्रवारी खरेदीसाठी राजगुरुनगर शहरासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात महिलांसह कुटुंबांनी गर्दी केल्याने दिवसभर रस्ते गर्दीने असे फुलून गेले होते। राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती भागात फटाक्याचे स्टॉल एकाच ठिकाणी ठेवल्याने खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे। यंदा फटाक्यांच्या भावात फारशी वाढ झाली नसले तरी एका स्टॉलसाठी पोलीस, नगर परिषदेचे आणि प्रांत कार्यालयाची परवानगी तसेच वीज बिल आदीसाठी 40,000 खर्च होत असल्याची विक्रेत्यांची कैफियत आहे। राजगुरुनगर शहरात गतवर्षी 9 तर यंदा 16 फटाका स्टॉलची संख्या वाढल्यामुळे विक्रीवर याचा परिणाम जाणवतो आहे। त्यातच खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद कमी असल्याने शनिवारी आणि रविवारी फटाका विक्रीत वाढ होण्याची आशा फटाका विक्रेत्यांना आहे। सध्या दिवाळी सणात घरोघरी फराळ बनवण्यात येत असला तरी लाडू, करंजी, चकल्या, चिवड्या, शंकरपाळे आदी फराळ रेडीमेड दुकानात देखील मिळू लागला आहे। शहरी भागात हे फराळाचे पदार्थ दुकानातून विकत आणण्याचे प्रमाण वाढल्याने फराळाच्या स्टॉलची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। फराळाचे पदार्थ तयार करून व्हॉट्सअप ग्रुपवर जाहिरात करत विक्रीचा ट्रेंड अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसत आहे। चाकण येथील जिल्हा परिषदेच्या काही वर्गखोल्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। काही वर्गखोल्यांचे दरवाजे व कड्या नादुरुस्त झालेल्या असल्याने अशा वर्गखोल्या मोकळ्याच राहत आहेत। गैरप्रकारांसाठी अशा खोल्यांचा वापर होण्याची भीती आहे। सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। गंगावेस तालमीच्या सिकंदर शेखने अवघ्या 5.5 सेकंदात 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला। अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी खेडचा सुपुत्र शिवराज राक्षेला 5.37 सेकंदाला झोळी डावावर चितपट केले। गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी गाजवलेल्या पैलवान शिवराज राक्षे याचा पराभव करत पैलवान सिकंदर शेख याने यंदाचा महाराष्ट्र केसरीमान पटकावला। मागील वर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा गतविजेत्या शिवराज राक्षे याच्यासोबत अंतिम सामना खेळूनही शेख याने अखेर आपले नाव महाराष्ट्र केसरीवर कोरले आहे। गतविजेता शिवराज राक्षे उपमहाराष्ट्र केसरी ठरलाय। आळंदी येथील 12वीचा विद्यार्थी पार्थ राजदत्त जगताप याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 30 सेकंदात 58 बैठका म्हणजेच हाफ स्क्वॉट मारण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे। पार्थने यापूर्वीही 2020 साली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जम्पिंग जॅक या प्रकारात 1 मिनिटामध्ये 112 जम्पिंग जॅक करून विक्रम नोंदवला होता। चाकण नगरपरिषद हद्दीतील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व प्राथमिक शाळा चाकण नगरपरिषदेकडे वर्ग कराव्यात अशी मागणी चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे केली आहे। याबाबतचे पत्र चव्हाण यांना देण्यात आले असल्याचं वाडेकर यांनी सांगितलं आहे। नगर परिषद हद्दीतील जेवढ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक शाळा आहेत या शाळा आपल्या चाकण नगर परिषदेला पुणे जिल्हा परिषदेनं वर्ग करावा म्हणजे हस्तांतरित करावा यासाठीचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशजी चव्हाण साहेब यांना आपण दिलेले आहे। याचं कारण असं आहे की ज्यावेळेस नगर परिषद झाली त्यावेळेपासून या जिल्हा परिषदच्या शाळा या शाळांकडे जिल्हा परिषदेचं दुर्लक्ष झालेले आणि जिल्हा परिषद म्हणते आम्ही नगर परिषदेच्या हद्दीत आहे
नगर परिषद म्हणते की आम्हाला जिल्हा परिषदने आम्हाला वर्ग केले नाही, त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांचं, शाळेच्या शिक्षकांचं, त्याचबरोबर त्यांची देखभाल, त्यांची दुरुस्ती हा खर्च नगर परिषद करायला तयार नाही. म्हणून आपण चाकणकर नागरिकांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषदला अशी मागणी केलेली आहे की या चाकण शहरातील जेवढ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या आम्हाला आमच्या ताब्यात द्यावा म्हणून. आणि तसा शासनाने एक GR काढलेला आहे. शासनाच्या GR प्रमाणे यांनी कारवाई करा म्हणून असं आपण केलेलं आहे. याची कारणं बरीच आहेत की आता उदाहरणार्थ गेल्या 15-20 दिवसापूर्वी मी दावडमळ्यातील प्राथमिक शाळेत गेलो होतो. त्यावेळेस शिक्षकांनी, तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं की आमच्याकडे 60-60 विद्यार्थी एका रूममध्ये आहेत, 60-60, 65-65 विद्यार्थी आहेत, पण ह्या विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही, खोल्या पाहिजेत. म्हणून त्यासाठी दावडमळ्यातल्या जागेत शाळेसाठी 2-2 खोल्या, वाढीव खोल्या, त्याचबरोबर शाळेच्या विद्यार्थिनी शिक्षकांसाठी शौचालय, त्याचबरोबर बाथरूमची व्यवस्था नीट नाहीये, उघड्यावर बसावं लागतं. म्हणून ते सुद्धा बाथरूम आणि शौचालय हे जिल्हा परिषदनी बांधून द्यावे. त्याचबरोबर शाळेच्या आवारामध्ये जे पेविंग ब्लॉक आहे, आवारामध्ये पेविंग ब्लॉक किंवा कॉन्क्रिटीकरण, सिमेंट कॉन्क्रिटीकरण करावं आणि शाळा सुशोभीकरण करावे, अशा प्रकारचे आपण मागण्या केल्या आहेत. त्यावर त्याच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि त्यांना सुद्धा अति तात्काळ आपलं पत्र जिल्हा परिषदला पाठवावं अशा प्रकारची मागणी केली. आणि त्यांनी सुद्धा लवकरात लवकर, आम्ही पहिली 2 पत्र दिलेत म्हणले, पण अजून एक पत्र द्या असं त्यांना सांगितलं. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून शरद बुट्टे पाटील असतील, आम्ही असू, यांच्या माध्यमातून लवकरात लवकर चाकण नगर परिषदेला या जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या शाळा आपल्याला हस्तांतरित होतील. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.